नमस्कार मित्रांनो, तुम्ही आता समोर बघू शकता हे सोनचाफ्याचं झाड आहे. हे बघू शकता तुम्ही. आणि ह्याला फुलं, कळ्या आणि बी पण तयार व्हायला चालू झालं आहे. आता हा एप्रिल महिना आहे, तर बघू शकता किती कळ्या आणि फुलं आहेत. ह्याला प्रत्येक फांदीला जाऊन बघू शकता तुम्ही. बघू शकता कळ्या आणि फुलं किती आलेले आहेत. आणि हे जे दिसते तुम्हाला बी तयार होतं, हे काढून टाकायचं आपल्याला. हे असं काढून टाकायचं, लगेच तुटलं जातं. ह्याच्यामुळं फुलं कमी येतात. बियात रूपांतर झाल्यानंतर फुलं कमी येतात. त्यामुळे या गोष्टी अशा काढून टाकायच्या होतात बरं. हे बघू शकता किती फुलं आलेले आहेत. हे बिया तयार होतात. हे बिया काढणार आहे मी आता. आणि काही जणांचं बरंच असतं, माझ्या सोनचाफ्याला फुलं येत नाहीत, कमी येतात. तर ह्याचं कारण काय आहे तुम्हाला मी आज सांगणार आहे. पहिली गोष्ट तर मेन, ह्याला ऊन भरपूर लागतं. हे बघू शकता तुम्ही आता किती कळ्या, आणि हे बघू शकता लांबून कळ्या आलेल्या आहेत, फुलं आलेले आहेत, काही फुलं सुकलेले आहेत. तर ह्याचं कारण काय आहे, ह्याला मी फक्त उन्हात लावलेलं आहे आणि जमिनीत लावलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, ह्याला थोडंसं पाणी दिलं पाहिजे आता उन्हाळ्यामध्ये. बाकी अधूनमधून वर्षातून एक दोनदा जरी खत टाकलं तरी काय एवढं विशेष काही नाही. ह्याला एक दोनदा वर्षातून टाकून द्यायचं तुम्ही खत. एकदा नोव्हेंबरमध्ये टाका, एकदा जूनमध्ये टाकू शकता. आणि बघू शकता तुम्ही असे एकदा हे पूर्ण झाल्यानंतर थोडीशी आपल्याला वर्षातून एकदा छाटणी करायची. एकदा थोडंसं आता काय झालं आहे, हे फुलं आलेले आहेत आणि कळे आलेले आहेत, एवढं पूर्ण ह्याचा भार होऊ द्यायचा. आणि नंतर आपल्याला इथून ह्या साईडने इथून एक कट मारून टाकायचं आपल्याला असं. आता हे फुलं सुकलेले आहेत, काय वाळलेले आहेत, काय बी आहेत, हे सगळं होऊ द्यायचं प्रोसेस. आणि इथून हे आपल्याला असा एक कट मारायचा आहे. ह्या ठिकाणावर आपल्याला एक असा कट मारून टाकायचा. ह्या ठिकाणावर ह्या भाग सोडायचा वरला आणि इथून कट मारायचं. हे सर्व झाल्यानंतर म्हणजे फुलं संपल्यानंतर काय ह्याला फुलं येत नाहीत अशा वेळेस नोव्हेंबरमध्ये वगैरे तुम्ही करू शकता हे प्रोसेस. आणि बघू शकता आता किती फुलं आलेले आहेत. बघा कुठेही जाऊ द्या, कुठल्याही फांदीला बघू शकता तुम्ही किती दाट फुलं आलेली आहेत. हे बघू शकता तुम्ही, भरपूर फुलं आलेले आहेत. तर ह्याला काय नाही, शेणखत थोडं टाकायचं, बाकी काय नाही टाकलं तरी चालेल तुमचं. आता हे माझं झाड जवळजवळ 2 वर्षाचं आहे. किती उंच आहे बघू शकता तुम्ही. आणि जमिनीत लावल्यावर बघू शकता इथं खाली त्याचं बुड आहे. फडशीचा कट्टा केला आहे मी त्याला असं. आणि असं काय मेन इंटरेस्ट जवळ लावलेला आहे, कारण येता जाता हा सुगंध आपल्याला घेता येईल ह्याचा. हे बघू शकता इकडे मेन इंटरेस्ट आहे माझा. आणि ह्या साईडला हे लांबून दाखवतो तुम्हाला. हे बघू शकता हे काय मेन इंटरेस्ट, ह्या साईडला मेन इंटरेस्ट आहे. इथून माझी एंट्री वगैरे असते घरा जायला. आणि हे त्याच्या साईडला लावलेलं मी कोपऱ्यात. ज्यावेळेला अशी हवा येईल त्यावेळेला आपल्याला हा पूर्ण सुगंध याचा मिळून जाईल. तर बघू शकता तुम्ही, काही नाही, जास्त खतं वगैरे टाकायची गरज नाही. फक्त येऊन जाऊन ह्याला शेणखत टाका तुम्ही. वर्षातून एकदा दोनदा तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा टाकू शकता. फुलं मिळतील. आणि फक्त पाणी आपण हिशोबाने आपलं देत राहायचं. बाकी काय ह्याचं जास्त केअर करायची गरज नाही. हां, कुंडीत लावलं असेल तर त्याला थोडंसं तुम्हाला मेहनत वगैरे करावं लागेल. तुम्हाला कुंडीतल्याला पण फुलं चांगले घ्यायची असेल तर त्याचं मला कमेंटमध्ये विचारा, त्याचा पण मी व्हिडिओ टाकून देईन. धन्यवाद मित्रांनो.